सलाम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। महापालिका निवडणुकांसाठी अजून अवकाश आहे, पण आतापासूनच त्यासाठी राजकीय मोर्चे बांधणी सुरू झाली आहे आणि त्याचेच राजकीय कंगोरे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सुरुवात करूया महापालिकांच्या महासंग्रामाला। बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये शेतकऱ्यांची मोठी ताकद आहे। नाशिकमध्ये विविध शेतकरी संघटनेच्या नेत्यांकडून महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरोधात शेतकऱ्यांची भूमिका असेल असं मत व्यक्त केलं जात आहे। नाशिक महापालिकेत तिसरा पर्याय म्हणून शेतकरी मैदानात उतरणार आहेत आणि त्या दृष्टीने राजकारणही सुरू झालं। नाशिकमधील शेतकऱ्यांना काय वाटतं आगामी महापालिका निवडणुकीबाबत आपण पाहूया। या निवडणुकी संदर्भात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जाणारे, अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी लढणारे या शेतकरी नेत्यांसोबत आपण या निवडणुकी संदर्भात चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भारत दिगोळे आहेत, त्यासोबत प्रहार संघटनेचे देखील अनिल भडांगे आहेत, त्यासोबत जिल्हा बँकेसाठी अनेक वर्षांपासून लढा देणारे देखील शेतकरी नेते माझ्यासोबत आहेत। मी पहिल्यांदा भारत दिगोळे यांच्याकडे जाईल। खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत। शेतकऱ्यांचे प्रश्न त्याच ठिकाणी आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये एक वेगळा कौल त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता। विधानसभेला देखील महायुतीसोबत जे आहे ते सगळे मतदार त्या ठिकाणी गेल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र आता सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आपण लढताय, आपली नेमकी भूमिका काय? आता बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जर आता मोठा ज्वलंत प्रश्न असेल तर शेतकऱ्यांचं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जी काही अतिवृष्टी झाली याच्यामध्ये संबंध शेतीचं, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आता होऊ घातलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी जो राज्यातला आहे तो संतापलेला आहे। कारण एकीकडे हे महायुतीचं सरकार जे सत्तेत आलंय, यांचं त्यावेळेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जे काही यांनी सभा घेतल्या त्यात यांनी राजरोस सांगितलं की आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, कर्जमाफी करणार आहोत। परंतु सत्तेत आल्यानंतर यांनी शब्द फिरवला। स्पष्ट बहुमतातलं सरकार असताना जरी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हे करू शकत नाही। आता अतिवृष्टीने झालेलं, महापुराने झालेलं नुकसान यालाही तोकडी मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे आणि ही मदतही वेळेवर देण्याचं काम सरकारकडून झालेलं नाही। वारंवार फक्त आश्वासनांचा पाऊस इथं महाराष्ट्रामध्ये पडतोय, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मात्र मदत होत नाही। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक असतील, कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांचे शेतकरी असतील, सर्वांचं संतापाची भावना आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका ग्रामीण भागात होतील, याच्यामध्ये आता जे शेतकरी संतापलेले आहे यांचं त्या मतपेटीतून त्यांचा तुम्हाला जो रोष आहे तो मोठ्या प्रमाणात दिसेल। निवडणुकांवर बहिष्कार घालणं हे चुकीचं आहे। उलट या सगळ्या माध्यमातून आपल्यासाठी एक नवीन पर्याय निवडता येईल आपल्याला। कारण हे जे नेते आहे वर्षानुवर्ष फक्त सत्तेत हेच राहत आलेले, हे झाले यांचे नातू, पंतू, मुलं हे निवडणूक लढत आहे। तर ह्या निवडणुकांमध्ये मला असं वाटतं की जे नवीन चेहरे, जे तरुण मुलं आहे, जे शेतकऱ्यांचे मुलं आहे, आपण अशांना निवडून दिलं तर कुठेतरी आपल्याला आशा पल्लवित होईल की हे नवीन चेहरे आपल्यासाठी काहीतरी करू शकतात। आपण प्रहारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी देखील लढा देत आहे। अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधल्या स्थानिक आघाड्या अशा वेळेस निवडणुकीसाठी मैदानात उतरताना पाहायला मिळत आहे। एका बाजूला त्या विरोधकांना देखील त्या ठिकाणी विरोध करता आणि सत्तेधाऱ्यांना विरोध करता। यावेळेस काय नेमका फायदा या स्थानिक आघाड्यांना होऊ शकतो? कारण हीच परिस्थिती ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला यंदाच्या निवडणुकीसाठी पाहायला मिळणार आहे। खरं तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला एक लक्षात येतं आहे की सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, हे फक्त आपली स्वतःची पोळी भाजायचं काम करत आहे। अशा परिस्थितीमध्ये जर एखादा नवीन चेहरा येत असेल किंवा तिसरी आघाडी येत असेल तर त्यांना नक्कीच ह्या गोष्टीचा फायदा होईल आणि जर नवीन चेहरा आपण जर निवडून दिला तर नक्कीच तो शेतकऱ्यांसाठी किंवा सर्वसामान्य नागरिकांसाठी काहीतरी करणार। शेतकऱ्यावर कर्ज झाल्यानंतर हे सरकार बँकांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या शेतजमीनीची निलाव करतं निर्लज्जपणे अत्यंत। नाशिक जिल्ह्यामध्ये 56,000 शेतकऱ्यांवर कर्ज आहे आणि 56,000 शेतकऱ्यांवर कर्जाच्या नोटिसा काढून जमिनीची लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू आहे। यात आम्ही काही प्रमाणात विरोध केलेला आहे, तरी देखील लिलावाची प्रक्रिया अजून सुरू आहे आणि सरकारने लोकसभेच्या निवडणुका असतील 2024च्या, विधानसभेच्या निवडणुका असतील त्यावेळेस शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आम्ही तुम्हाला कर्जमुक्त करू, 7-12 कोरं करू, पण यावरही अजून सरकारने कुठलाही निर्णय घेतलेला नाही। आता ते जूनमध्ये म्हणतंय, त्यातही सरकारचे काही मंत्री अत्यंत बेजबाबदारपणे विधान करताय। शेतकरी वारंवार कर्ज मागताय, वारंवार मोफत म्हणताय, पण शेतकऱ्यांची सरकारमधील मंत्री असेल त्यांचे भ्रष्टाचाराचे आकडे असतील, लाख कोटींचे आकडे जात आहेत आणि एकीकडे शेतकऱ्यांना हे अत्यंत शाजोकपणे सांगतायत की तुम्ही वारंवार कर्ज मागताय। शेतमालाला जर भाव मिळाला तर शेतकरी कर्ज मागणार नाही, परंतु जाणीवपूर्वक शेतमालाचे भाव पाडले जातात, उत्पादन खर्च वाढवला जातो, उत्पादन खर्चही भरून निघत नाही आणि शेतकरी कर्जबाजारी होते आणि सरकार कर्जमुक्त करण्याचं म्हणा किंवा 7-12 कोरं करण्याचं असं काही धोरण अजून सरकारच्या दिसत नाही येणाऱ्या काळात।
त्यामुळे आगामी काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्या ठिकाणी तिसरा पर्याय या शेतकऱ्यांसमोर दिला पाहिजे, तर काही ठिकाणी थेट मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे असं मत ह्या शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळे आगामी काळातल्या नाशिकमधल्या ज्या निवडणुका आहे त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिकाधिक त्या ठिकाणी कडवट या निवडणुका होतील अशी परिस्थिती आपल्याला एकूणच या निमित्तानं पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। तेव्हा नाशिक असेल किंवा नाशिकचे शेतकरी असतील, नाशिककरांचे प्रश्न मात्र काही सुटताना दिसत नाहीयेत। तिथे चंद्रपूर महापालिकेची निवडणूक यंदा रंगतदार होणार आहे, कारण गेल्या